जय भीम क्रांती सेनेच्या न्यायदो आंदोलनाला अखेर यश। धीरज मदने हल्ला प्रकरणात 307 कलमांची वाढ होण्याची शक्यता, आरोपींना पोलीस कोठडी। जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे। सामाजिक कार्यकर्ते धीरज मदने यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी गेल्या 30 दिवसांपासून पोलीस प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाई विरोधात जय भीम क्रांती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या न्यायदो बेमुदत धरणे आंदोलनाला अखेर यश मिळाले। संस्थापक अध्यक्ष गॅब्रियल भाऊ तिवडे यांच्या अध्यक्षतेखाली व पैलवान विक्रमभैया मोहिते यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देत आरोपीवर कलम 307 जीवे मारण्याचा प्रयत्न वाढवण्याची हमी दिली। तसेच सिंपल इंजुरी अहवाल देणाऱ्या वैद्यकीय दवाखान्याच्या अहवालाची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले। दरम्यान संबंधित प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना पोलीस कोठडी मिळाली आहे। यामुळे धीरज मदने यांना न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली। या आंदोलनात पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जितेंद्र वायदंडे, युवक अध्यक्ष प्रशांत आवळे, वनिताताई सकटे, अजित सदामते, विनोद तांदळे, मीनाक्षीताई क्षीरसागर, ओंकार काटे, सुनीता तांदळे, राम मोरे, सुशीला कांबळे, लखन वारे, अर्जुन लोंढे, सचिन वाघमारे, किरण मदने, शिवाजी पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। वृत्तवेग न्यूज नेटवर्क कडून मुख्य संपादक गणेश वायदंडे। सहाय्यक पोलीस प्रशासनाने आज या ठिकाणी भेट दिलेली या ठिकाणी माननीय धीरज मदने यांचा जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ सर्व त्यांचे बंधू आणि समाज बंधू या ठिकाणी आलेले आहेत। त्यांनी जे मागण्या आमच्यासमोर मांडलेल्या आहेत त्यांनी कायदेशीररित्या त्याची दखल घेतलेली आहे। सर्व कागदपत्र अवलंबून करून त्याची सर्व परिस्थिती पाहून आम्ही त्यांच्यावर कडक कारवाई करून जे आरोपी आहेत त्यांना आम्ही अटक केलेले आहे। त्यांना जास्तीत जास्त पीसर घेण्याचा आम्ही घेतलेला आहे आणि सदर प्रकरणी सर्व दोषींना अत्यंत कडक शासन आम्ही करण्याची तुम्हाला ग्वाही देतो। तसेच धीरज मदने हे एक चांगले आमचे पोलीस मित्र आहेत, चांगले समाज बांधव आहेत, त्यांचं पोलिस आमचं नेहमी सहकार्य असतं। त्याच्या कुटुंबाला आणि त्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी सर्वस्वी आमची राहील। त्याच्या कुटुंबाला आणि त्यांच्या सर्व यांना 100% आम्ही संरक्षण अवरात्र देऊ आणि काही छोटा मोठा प्रॉब्लेम असेल तुम्ही निश्चित आमच्याशी संपर्क साधा आणि पुढचे जे हे झालेलं आहे आपले जे आरोपी कारवाई झालेले आहे त्यांच्यावर पूर्वीचे काही गुन्हे दाखले असून मला पण आता माहिती मिळालेली आहे। त्यांच्यावर पण जे पुढची जी तडीपारीची वगैरे कारवाई वगैरे ती कायदेशीररित्या आम्ही पार पाडण्याचा प्रयत्न करू आणि आमच्या पोलीस प्रशासनाची विनंती आहे की आम्ही तुम्हाला जे आश्वासन देतो की 100% आम्ही पळू। तसा मान राखून आपण जे सध्या जे आंदोलन चालू केलेलं आहे ते कृपया आपण स्थगित करावं, जेणेकरून आपले जे आबाल होत आहेत, आपल्या महिला बंधू भगिनी आहेत त्यांना विनाकारण होण्याचा त्रास वगैरे या ठिकाणी वाढत आहे, त्याची प्रकृती कदाचित उद्या चिंता निर्माण होऊ शकते। या सर्व बाबीकडे लक्ष देऊन आपण या ठिकाणी स्थगित करावं असं तुम्हाला विश्वरत्न डॉक्टर सामाजिक कार्यकर्ते धीरज मदने यांच्यावरती जो गुन्हे हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निषेधात आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय सांगली या ठिकाणी गेले 3 दिवस झाले जय भीम क्रांती सेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आले होतं। त्या आंदोलनाची दखल म्हणून आज पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक जयसिंग पाटील साहेब या ठिकाणी आंदोलनस्थळी येऊन त्यांनी या ठिकाणी आरोपींवर कठोरातली कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। आमची मागणी होती की 307 प्रमाणे त्यांच्यावरती कलम लागलं पाहिजे आणि त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, परंतु साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की मी जास्तीत जास्त कठोर कारवाई 307 प्रमाणे करण्याचा आम्हाला या ठिकाणी आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। दुसरी गोष्ट त्यांच्या कुटुंबाला, कारण ते कुटुंब आज भयभीत झालेलं आहे आणि अशा भयभीत कुटुंबाला संरक्षण देण्याची जबाबदारी देखील त्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे। दुसरी गोष्ट त्या जे आरोपी आहेत त्या आरोपींवर अगोदरचे पण काही गंभीर गुन्हे आहेत। अशा या आरोपींना कोणत्याही प्रकारची सवलत नको म्हणून किंवा भविष्यामध्ये एखाद्या आणखीन कुणाचा जर जीव जायच्या अगोदर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की त्यांना मोका अंतर्गत या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव देखील आम्ही या ठिकाणी SP साहेबांना कळवतो। अशा पद्धतीनं त्यांनी आमच्या आश्वासनाची पूर्तता केलेली आहे किंवा आश्वासन देऊन आम्हाला या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की योग्य ती कारवाई आम्ही करतो। त्यामुळं आज या ठिकाणी जय भीम क्रांती सेनेच्या आंदोलनाला 100% यश आलेलं आहे।
आणि साहेबांनी या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन किंवा आमच्या आंदोलनाला भेट देऊन हे जे आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनाची त्याने पूर्तता करावी आणि येणाऱ्या दिवसामध्ये कोणत्याही कार्यकर्त्यावरती असा कुणी हल्ला होऊ नये याच्यासाठी पोलीस प्रशासनानं कडक कारवाई करावी यासाठी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. या सर्व गोष्टी त्यांनी मान्य केल्यामुळं या ठिकाणचं जे जय भीम क्रांती सेनेचं आंदोलन चालू आहे या ठिकाणी आम्ही स्थगिती करत आहोत. जय भीम क्रांती सेने